आम्ही जेव्हा बांदिवडेकर मॅडमच्या घरी गेलो होतो आणि तर त्यांची तब्येत खूप खराब आहे, शिवाय त्यांचे भाऊ पण आहेत, परंतु त्यांनी खूप आपुलकीने सगळ्यात पहिल्यांदा शब्द हा म्हणाला की माझे शिक्षक आणि माझी शाळा. जरी माझ्या कामाची कोणीही दखल नसेल घेतली तरी माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी दखल घेतलेली आणि मी नेहमी त्यांचे आभारी राहणार. आणि त्यांनी त्यांचं मनोगत जे आहे ते 4 लाईनमध्ये पाठवलेलं आहे. तर मला माहिती आहे की उशीर होतोय, परंतु त्यांना त्याबद्दल खूप आनंद होईल. तर 2 मिनटं दिले तर खूप बरं होईल. तर मी किरण चाचेंना रिक्वेस्ट करते की ते कविता बोलून दाखव. थँक्यू रेखा दीदी. माझं नाव किरण चाचे आणि मी 1995 बॅचचा मुलगा आहे. जसं दीदींनी सांगितलं की बांदिवडेकर मॅडमची ही जी मनोगत आहे मी तुमच्या समोर सादर करत आहे. या बाळांनो तुम्ही या रे या, या बाळांनो तुम्ही या रे या, मी शाळा तुमची तीच आहे. यश देणारी आनंद निधान, मी शाळा तुमची तीच आहे. जरी चेहरे बदलती दरवर्षी, पुष्पांची कोवळीक तीच आहे. जरी चेहरे बदलती दरवर्षी, पुष्पांची कोवळीक तीच आहे. सुमनांना फुलवित जाणारी, मी शाळा तुमची तीच आहे. यश चढते वाढते की घटते, यश चढते वाढते की घटते, पोटाशी घेते जी प्रेमाने. सुखदुःख तुमची जपणारी, मी शाळा तुमची तीच आहे. तुम्ही आनंदी मी आनंदी, तुम्ही रडताना मीही रडते. तुम्ही आनंदी मी आनंदी, तुम्ही रडताना मीही रडते. तुमच्या संगतीने घडणारी, मी शाळा तुमची तीच आहे. कौतुक करावे मी तुमचे, कौतुक करावे मी तुमचे, सांत्वनही करावे मी तुमचे. जे ज्यास हवे ते देणारी, मी शाळा तुमची तीच आहे. डोळ्यात हसू नयनात आसू, डोळ्यात हसू नयनात आसू, हे दोन्ही अनुभव घेणारी. हसते रडते एका वेळी, मी शाळा तुमची तीच आहे. पडलात तरी धडपडून उठा, पडलात तरी धडपडून उठा, यशवंत तरी सोडा ताठा. अजूनही पुढे जा म्हणणारी, मी शाळा तुमची तीच आहे. म्हणून मॅडम पुन्हा म्हणतात, या बाळांनो तुम्ही या रे या, या बाळांनो तुम्ही या रे या, मी शाळा तुमची तीच आहे. यश देणारी आनंद निधान, मी शाळा तुमची तीच आहे. थँक्यू. थँक्यू. बांदिवडेकर मॅडमच्या लिहिण्याला किरणने आवाज दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मी सर्वांचे लाडके आपले भवानी सर यांना बोलवते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर प्लीज या. मी 1995 साली या शाळेमध्ये जॉईन झाले. 29 वर्ष. रश्मी साळगावकर माझ्या आधीच्या बॅचला माहिती नसतील, पण 95 सालापासून या शाळेमध्ये आहे आणि 29 वर्ष सर्व्हिस झाली आणि आता शेवटचे 10 महिने मुख्याध्यापिका म्हणून पण काम करण्याची संधी मिळाली. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज हा एवढा मोठा सुंदर कार्यक्रम जो आयोजित केला, तर संपूर्ण कमिटीचे खूप खूप त्यांचं अभिनंदन, आभार की त्यांनी साथ घातली आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि सगळे विद्यार्थी, माजी शिक्षक सगळेजण इथे जमा झाले. खूप छान वाटतंय इतक्या वर्षांनी परत सगळेजण एकत्र आलेत म्हणून. आणि मला एवढंच सांगावंसं वाटेल की आमच्या शाळेतल्या शिक्षकांना बाहेर कुठेही कदाचित आदर्श शिक्षक पुरस्कार नसेल मिळाला, पण मला अभिमानाने सांगावंसं वाटेल की माझ्या शाळेतला प्रत्येक शिक्षक आदर्शच आहे आणि त्यांनी या सगळ्यांसाठी आपापल्या परीने खूप छान कष्ट घेतलेत आणि आज आम्हाला हे विद्यार्थी दिसत आहेत. त्याची पावती देताना खूप खूप धन्यवाद. मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. पण मोठा संदेश दिला तुम्ही. आणि मी आता आमच्या म्हणजे तसे तर सगळेच होते तुम्हाला बोलवताना समोर. काय चाललंय ऐकू आला? नमस्कार.
या शाळेला मवाली शिक्षक मिळवून देणारे आदरणीय चौडणकर सर, ज्यांच्यामुळे आज मी इथे आहे, पहिले त्यांना मी वंदन करते. नंतर अर्थातच आमचे CEO साहेब, माझे इतर सगळे मान्यवर, माझे सगळे सहकारी, यांच्या समोर मी आता 2 शब्द बोलते. आमची ओळखच अशी आहे, आता केव्हा आले किती आले सांगायची गरज नाही. 87 पासून आमचा आवाज इथे घुमतो आहे. आमची ओळखच अशी आहे, चिंचेच्या झाडाखालून मुलं म्हणणार देख रही क्या बाई साहब. मारलं नाही कधी, मला आठवत नाही मारलेलं. आपले छोटे छोटे डोळे तुम्ही मोठे करून बघितलात माझ्याकडे आणि माझ्या आवाजाला तुम्ही साथ दिलीत. माझ्यासारखीला शिक्षिका म्हणून मान दिलं. सगळेजण माझ्या समोरून घडले. आज मला स्टेजवरून बघताना मी किलकिले डोळे करून बघत होते, कोणाला बरं ओळखू. सगळी पाखरं मोठी झाली, रंगीत पंख आले, नाही ओळखता आलं मला नावाने. पण आज जेव्हा मला इथे येणं झालं, 2 शब्द सांगू इच्छिते. एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे त्यांच्या मागे राबणारे हे सगळे दिसतातच. 17दा कोणी त्यांची नावं घेऊन त्यांचं कौतुक करायला पाहिजे अशी त्यांची इच्छाही नाही. कार्यक्रम अप्रतिम आहे. फक्त मला तुमच्यासाठी सांगायचं आहे, मी इथे काय होते, मी इथे काय केले, 87 पासून जे होते ते मला जाणतात. परंतु आत्ता जे जगात चाललंय, आत्ता जे महाराष्ट्रात चाललंय, आत्ता जे आपल्या गावात चाललंय की आपल्या मातृभाषेमध्ये मुलं शाळेत घालत नाहीत. आपल्या मातृभाषेच्या प्रत्येकजण उच्च भाषा त्यांना जी वाटते तिकडे जाते. आपली ही शाळा तुम्हाला माहीत नसेल, आपल्याही शाळेमध्ये ॲडमिशन देताना इथे रात्रीच्या रांगा लागायच्या. दुसऱ्या रात पालक झोपायला यायचे. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या मुलांना कसं डावलावं, कसं घेऊ नये, कारण आमचा पट आम्ही ठरवून ठेवला होता. तेव्हा आम्ही इंग्लिशची टेस्ट घ्यायचो त्यांची. एवढी या शाळेची ख्याती होती. शिक्षक ही राबणारे होते. मला माहिती आहे, जंगलातली झाडं आपसुकच वाढत असतात, पण शहरातली झाडं वाढताना कुठे खारटपणा आला की त्यांची वाढ खुंटते. पण म्हणून झाड मेलेलं नसतं. माहीत नाही कुठलं खत त्यांना मिळेल आणि कुठे धुमारा फुटेल. आज मला आपल्या शाळेबद्दल सांगायचं आहे. माहीत आहे मला सगळ्यांना इंग्लिश मिडियमला टाकायचं आहे, पण प्रत्येकजण, तुमच्यातली प्रत्येक मुलगी सहज विचारते कुठून घेतली साडी, अमुक एका दुकानातून, आणि मग तिथे रांगा लागतात. सांगा की तुम्हाला कुठल्या शाळेने घडवलं. कदाचित तुमचं ऐकून मुलं या शाळेमध्ये येतील. हीच अपेक्षा या शाळेची, बाकी काही नको. आम्हाला कधी या शाळेमध्ये काम करताना काम नाही वाटलं, असं वाटलं नाही की इमारत असावी. आम्ही इथे रमलो. असं निसर्ग सौंदर्य कुठेच नाही. त्याचं तरी कौतुक करा आपल्या शाळेचं. जर मला आठवते 11वीतली मुलगी आली होती दाखवायला तिच्या मैत्रिणीला की ती प्रयोगशाळेमध्ये का घाबरत नाही, कारण या प्रयोगशाळेने तिला धीटपणा दिला होता. काचेची उपकरणं कशी हाताळायची ती मैत्रिणीला दाखवायला आली. असेच तुम्ही आपल्या शाळेबद्दल सांगा. आणि कुठून ना कुठून तुमच्यापैकी कुठे ना कुठे ज्यांना खरंच गरज आहे, कारण आपण गरिबांना शिकवतो, ज्यांना फी भरता येत नाही त्यांना मोठं करतो. इथे आपण असे गरजू अनेक आहेत. तुम्ही या एरियात राहता, तुमचे नातेवाईक या एरियात राहतात, जरूर आपल्या शाळेबद्दल सांगा. मी स्टेजवरच्या मान्यवरांनाही सांगेन की आपल्या संस्थेकडूनही जेवढी मुलं या शाळेला येतील तेवढी पाठवा. धुमारा नव्याने फुटतोय, तो नक्की वाढेल. होतं असं, वाढ होते, 18 वाजता होते, नंतर पुन्हा खाली येतो चढ, पुन्हा वर चढतोच चढतो. जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही आणि आम्ही मिळून बरंच काही करू शकतो. ही शाळा वाढली पाहिजे, ही शाळा टिकली पाहिजे आणि पूर्वीसारखी शाळा गाजली पाहिजे. पुन्हा एकदा M1मध्ये आपल्या शाळेच्या मुलांना खो खो टीमला बाय मिळाला पाहिजे आणि कबड्डीच्या टीमला बाय मिळाला पाहिजे की नाही आम्ही येणार, खेळू दे आम्ही हरलो. थँक्यू, धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या. मात्रेबाईंनी पुन्हा त्यांना पाहिल्या होती ज्यावेळी त्या शिकवायला आला, तोच जोश आहे. पॉवर = MC². अजूनही क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या. धन्यवाद. आता खरोखरच आपल्या पदाचा कधीही मोठेपणा आम्हाला ज्यांनी जाणू न दिला, नेहमी काही त्यांच्याकडे घेऊन जा. सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचं पॉझिटिव्हलीच आम्हाला सहकार्य असतं. आमच्यावर असे विश्वास टाकणारे ज्याच्यामुळे
आज हा सगळा कार्यक्रम घेता आला. अर्थात मला ओरडतीलच ते की काय इतकं सांगतोच माझ्याबद्दल, असं नाही, पण खरोखरच समाजात अशी माणसं असतात, त्यामुळे जीवनाचं प्रेम वाढतं आणि जीवनात काहीतरी शिकायला मिळतं. जोरदार टाळ्या मी या ठिकाणी हां आपले हॅलो माजी मुख्याध्यापक चौडणकर सरांकरता जरा जोरदार टाळ्या. पहा जिद्द काय असते, कशा पद्धतीने उभं राहावं, हे ज्यांच्याकडून शिकलो आहोत ते चौडणकर सर ह्या ठिकाणी आता मार्गदर्शन करतात. सर्व उपस्थित पालक ऐकू येते, सर्व उपस्थित पालक, संस्थेचे संचालक वगैरे सगळे, या सगळ्यांचा प्रथम आभार मानून मी भाषणाला सुरुवात करतो. या शाळेविषयी मला अत्यंत प्रेम आहे. ज्याला ही शाळा सुरू झाली त्याला मी इथे मुख्याध्यापक म्हणूनच आलेलो होतो. त्याला ह्या शाळेची अवस्था काय होते हे मला माहिती आहे. त्यामुळे त्या शाळेमध्ये मुलांना प्रवेश देताना माझी इतकी तारांबळ नव्हती एवढं, पण त्या मुलांशी बोलताना मला वाईट वाटत होतं, कारण ती मुलं गरीब होते. ते इतर शाळेमध्ये जात होते, तिथे त्यांच्याकडनं डोनेशन घेतलं जात होतं आणि मला हे पाहावलं नाही. त्यांची आई, त्यांचे वडील तुमच्या शाळेत माझ्या मुलाला प्रवेश द्या, इतर मला कोणी प्रवेश देणार नाही, कारण सगळीकडे डोनेशन मागत होते आणि ते मला परवडणारं नव्हतं. म्हणून मी त्यांच्या आईला, त्यांच्या असले बाबा का मामा मी कोणी असलं तरी मी त्यांना प्रवेश सहज देत होतो. आणि त्यावेळेला ह्या शाळेमध्ये, आमच्या शाळेमध्ये मुलं येण्यासाठी धडपडत असत. आणि ही त्याच्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. शाळेत येऊन मला केवळ 1 महिना झाला असेल आणि त्याला ते प्रवेश घेण्यासाठी धडपडत होते. वर्गामध्ये 60-60 मुलं असायची, मस्ती करायची, पण ते चालायचं. पण ते माझ्याकडे बघून, म्हणजे मी वयस्कर असल्यामुळे माझ्याकडे पाहून ते मला थोडा मान देत होता आणि हाच माझ्या एकंदर वर्तणुकीचा, वागणुकीचा त्या मुलांना फायदा झाला. आज तुम्ही पाहण्यासात या ठिकाणी बरीच विद्यार्थी माझे शिकून पुढे आलेले आहेत आणि ते आज मोठ्या कामावर आहेत. आणि मला आजही अभिमान वाटतो की हे एवढे विद्यार्थी मी माझ्या हाताखालून घालवले. काय वेळेला मी गाडीमधून प्रवेश करतो, ज्या कॉलेजमध्ये प्रवेश जात होतो त्याला ते मला गाडीमध्ये माझ्या नमस्कार घालायचे. एवढं त्यांना माझ्याविषयी प्रेम होतं. याचं कारण होतं, ह्या मुलांना मी प्रवेश देत होतो याचं कारण एक होतं की ती मुलं गरीब आहेत, त्यांच्याकडे पैसा नाहीत, झोपडीमध्ये राहतात. आणि अशा मुलांना जर मी प्रवेश दिला नाही तर ती मुलं जाणार कुठे, रस्त्यावर बिरक राहणार. आणि हे सगळं दृश्य पाहून मी ठरवलं की आपण यांच्याकडनं प्रवेश घेताना प्रवेश बिनधास्त द्यायचा. त्यांच्या आईला, त्यांच्या वडिलांना आनंद व्हावा की आपल्याला ह्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला म्हणून. आणि ते माझ्या खुर्चीजवळ बसून उभं राहून, नाही सर तुमच्याशी आम्हाला कोणी ॲडमिशन देणार नाही, हे सांगणारे पालक, हे सांगणारी मुलं, हे पाहून अंतर्गत व्हायचा. मी सांगायचो तुमच्या मुलांना मी प्रवेश दिल्याशिवाय राहणार नाही. जरी माझ्याकडे आज जरी 70 मुलं असले तरी तुम्हाला एकच मुलगा माझ्याकडे जागा आहे ती देईन, 71 असली 2 देईन, पण देईन एवढं मात्र खरं. पण आत्ता मी तुम्हाला सांगू शकेन त्या एक थोडे दिवस तुम्ही थांबा, मी तुम्हाला प्रवेश देईन. त्यामुळे मला त्या पालकांचं आणि त्या मुलांचं कौतुक वाटायचं. इतकं सगळं असताना आज काय दिसतं, आज या ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना पाठवण्याची सगळ्यांची ओढ लागलेली आहे. का इंग्लिश शाळेमध्ये जा पाठवतं, का आमची मातृभाषा मराठी आहे, मग मराठीमध्ये का नाही शिकायचं. याचं कारण आम्हाला त्याचं महत्त्व कळलेलं नाही.
ज्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्रिभाषा सूत्र म्हणजे 3 भाषा सूत्र शाळेमध्ये अवलंबिलं आणि त्याच्यामध्ये पहिली मातृभाषा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची मातृभाषा ही मराठी असते इथे असलं मराठी भाषा. दुसरी हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे कारण आपला देश हा इतका मोठा आहे की त्याच्यामुळे निरनिळ्या प्रकारची लोक राहतात ज्यांना मराठी समजत नाही ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही त्यांना त्याकरता ते दुसरी भाषा म्हणून हिंदी ठेवली. हिंदी मोडकं तोडकं का होईना आजही मराठी माणसं बायका त्या इथे राहतात त्यासुद्धा मराठीमध्येच हिंदीमध्ये बोलतात तोडकं मोडकं होईना. आणि इंग्रजी ही परकीय भाषल्यामुळे कारण इंग्रजांनी आपल्याकडे जवळजवळ 150 वर्ष राज्य केलं त्यांची ती भाषा इंग्रजी होती आणि ते इंग्रजीमध्ये शिकवत होते आणि इंग्रजीमध्ये घ्या आणि आमची इथली लोक त्यांच्याकडे नोकरी करत होते आणि त्यावेळेला लाचारीने नोकरी करत होते ही त्यातल्या त्यात दुर्दैवाची गोष्ट होते. आपल्या मुलांना शिकवायला मराठी शिकवायला कोणी तयार नव्हतं. मराठी ही मातृभाषा आहे ही विसरायची नाही कधी. ते त्या भाषेमध्ये शिकले तर आपलं ज्ञान चौफेर वाढेल हे कोणाच्याही लक्षात आलं नाही आणि त्यामुळे आज आपली जी परिस्थिती आहे आज आपण त्रिभाषा सूत्री स्वीकारली आहे पण पहिली भाषा कोणती हिंदी. आता हिंदी आणि मराठी याची लिपी सारखी आहे 2 लिपी नाही सारख्याच लिपी आहेत आणि मग त्या मुलांना शिकायला किती सोपं जाईल पण ते नाही. आमच्या याच्यामध्ये त्यांनी राज्यकर्त्यांनी त्याचा समावेश केला नाही. आता प्रत्येक भाषेची व्याख्या त्यांनी हिंदी करून टाकली हिंदी भाषा पहिली भाषा. आता इथे ह्या लहान मुलांचा जो 5 वर्षाचा मुलगा आहे 6 वर्षाचा मुलगा आहे त्याला मराठी आणि हिंदी भाषा शिकवायला लागली तर त्याला येणार का 2 भाषा एकाच वेळा शिकायच्या असेल तो शिकेल कसा याचा कधीही राज्यकर्त्यांनी विचार केला नाही. त्यामुळे आज फार मोठं नुकसान होतं आणि म्हणून इंग्रजीकडे लोकांची धाड चाललेली आहे कारण इंग्रजीमध्ये शिकल्यानंतर आपला मुलगा टेबलावर आणि खुर्चीवर बसून काम करेल ही पहिल्यांदी कल्पना चूक आहे. आपला मुलगा इंग्रजी शिकला इंग्रजी बोलता आलं म्हणजे त्याला खुर्चीवर बसून बोलता येईल आणि नोकरी चांगली मिळेल हे पहिल्यांदी चूक. कोणत्याही भाषेमध्ये शिकलं तरी ते कोणालाही खुर्चीवर बसता येतं आणि मग आपण का नाही मराठी शिकावं आपण ते शिकावं. सरकारवरती दबाव आणला पाहिजे ते मराठी ही पहिली भाषा असलीच पाहिजे आणि आपण ती शिकायचं. दुसरं या मराठीमधून आपण जग पादाक्रांत केलं आहे. आपण आपला इतिहास पहा. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या अभिमानाने घेतं आणि त्या शिवाजी महाराजांनी किती पराक्रम केला तो तुम्ही आठवा. तुम्हाला आठवण येईल की शिवाजीमुळे तुम्हाला स्फूर्ती येते. आज शिवाजीचा पुतळा सगळीकडे लावतात आणि त्या शिवाजीकडे लक्षात येत नाही. आपण एवढी दुर्दैवाची गोष्ट काय यावी शिवाजी महाराज. आज शिवाजी महाराज आपल्या प्राण दिले सगळं केलं आज आपण त्यांचं मान राखलं. हे एक करा सगळ्यांनी मातृभाषा शिकलीच पाहिजे हे ठेवलं लक्षात ठेवलं पाहिजे. सरकारने त्यांची मातृभाषा करावी पहिली भाषा म्हणून आणि आपोआपच आम्हाला मानाचा मान मिळेल. इंग्लंडमध्ये गेला तर तुम्हाला इंग्रजी शिकावं लागतं का तिथे तुम्ही शिकता मुलांना शिका. आज ट्रम्पने जाहीर केलं आज म्हणजे आज नाही 2 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायला येणाऱ्या मुलांना त्याने किती लाख रुपये मागितले. सोन्याची नाणी मागितलेत 5-5 लाख रुपयाचे. आणणार कुठून मराठी मनुष्य. हा विचार तुम्ही पहिल्यांदा करा आणि मराठी भाषा ही आपली भाषा आहे तिचं संवर्धन झालं पाहिजे ती वाढली पाहिजे आपण तिला समृद्ध करायचं एवढं लक्षात ठेवा. दुसरं तुम्ही पालकांनो लक्षात ठेवा मुलांच्यावरती कधीही अन्याय करू नका. आज तुमचं इतकं शिक्षण वाढलेलं आहे घरामध्ये TV रस्त्यामध्ये TV हातामध्ये मोबाईल आणि त्या मुलाच्या मनावर संस्कार कसे चांगले होतील नाही होणार. ते त्याला वाईटच सवय लागणार. आपणच त्या मुलांना सवय वाईट लावतो त्या पहिल्याने सवय वाईट मोडून काढून टाकायच्या. आता तुम्हाला माहिती असेल की आता तुमचे पैसे बँकेतले पैसे काढून घेतले जात येतात आणि तुम्हाला माहीत नसतं. हे कसं काय चालत. हे कुठली चोरी आणली ही लबाडी कुठून आली कोणी शिकवली. याचं कारण
जे जे लोक आहेत ते नवीन नवीन मार्ग शोधत असतात. तुम्ही सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या मुलाला शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षकांच्या विषयी अनादर कधीही दाखवू नका. ती बाई तो शिक्षक असं न म्हणता ते शिक्षक ते बाई. मला एक अनुभव आहे, आता तो तुम्हाला सांगतो. एक बाई माझ्याकडे त्या मॉन्टेसरीच्या मुलाला वर्गामध्ये प्रवेश द्या म्हणून सांगत होते आणि मी सांगितलं देईल तुम्हाला, काय हरकत नाही, जरा दोन देता. आणि तो मुलगा माझ्याजवळ बाजूला उभा होता, त्याच्या हातावरती चटका दिलेला मी पाहिला. त्या आईने दिले का नाही, पण त्या वेळेला अरे हे काय, हे आई आहे का राक्षसी नाही, असा चटका द्यायचा. त्या बाईला मी सांगितलं हे काय आहे. ती बाई घरी गेली आणि त्या मुलाच्या आईला ती दुसरी त्याची आई दुसरी ती द्यायची, ती त्या मुलाला सोडायला. मग ती दुसरी बाई माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं सर त्याला मी चटका दिलेला नाही. त्याला हाताला त्याने चटका लागला, हे गरम होता, तवा गरम होता मग तो लागला. आता ही मुलाची आई इतक्या प्रेमळपणाने बोलू शकली कारण ते तिला लागलं. ते हे आपल्या अंतःकरणाला भिडणारं आहे आणि ते भिडणारं असलं की आपोआप मुलं कधीही वाईट नसतात, होणार नाहीत, एवढी खात्री घ्या. मुलं चांगलीच होणार. तुमची मुलं वाईट होतील कसे? हां, तुम्ही शिक्षण देता. एवढं माहिती आहे मला की तुमच्या घरामध्ये परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे. मी या शाळेमध्ये आमच्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी म्हणून शाळा सुटल्यानंतर आमच्या संस्थेतल्या मुलांना त्या शिक्षकांना थांबवून आम्ही पैसे देत होतो आणि मुलांना शिकवायला सांगत होतो. कारण आमच्या इथे कोण शिकवणार, त्या संस्थेमध्ये शिकवायला कोण त्या ज्या माता असायच्या त्या माता त्यांना शिकवत नव्हत्या, त्यांच्याकडे देखरेख करत आहे आणि असं शिक्षण देऊन त्यांना तयार केलं आणि ते मुलं आज तयार झाले. धन्यवाद सर, खूप जोरदार टाळ्या. इतकं सुंदर सरांनी मार्गदर्शन शब्दात व्यक्त केले. याचं कारण हेच आहे. एक मुलगा 10वीमध्ये चांगला, 9वीमध्ये चांगला हुशार असताना अभ्यास चांगला करायचा एवढा चांगलं मिळालं, त्याचा आणि आमच्या गृहमातेचं भांडण झालं आणि त्या गृहमातेने त्याच्यावर बहिष्कार टाकला कारण ते शिकवत नव्हते. मी सांगितलं त्यांनी सांगितलं मला तुम्ही आज फॉर्म देऊच नका SSCचा. बोला असं होणार नाही. बोलो मी माझ्या दृष्टीने त्याला फॉर्म देईन, फॉर्म देणारच. मी बोललो त्याला परीक्षेला बसवणारच. माझ्या विरोधामध्ये तिथल्या लोकांनी, त्या लोकांनी हे केलं आहे. असं कसं झालं, नाही द्यायचं का? बोललं असं नाही चालत. हां, तेव्हा तुम्ही सगळे लवकर ठेवा. हे लक्षात ठेवा की आपण सगळ्यांनी आनंदाने त्या मुलांना शिक्षण द्या. शिक्षण मिळत नाही असं म्हटलं दुसऱ्या माणसाला शिकवायला ठेवा. पैसे देऊ नका, त्याला आनंदाने शिकवेल आणि आनंदाने सगळं होईल. मुलं वाईट नसतात, होत नाहीत. मुलांना वाईट केलं जातं हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्ही त्यांना होणार नाहीत मुलं वाईट असं करा. म्हणजे आपोआप शाळा उत्तम चालेल. तुम्हाला शिस्तीचा प्रश्न कधीच येणार नाही आणि ते आनंदाने राहतील. माझी तुम्हाला एवढी विनंती आहे. हां, हो, तुम्हाला माझी विनंती इतकी आहे की तुम्ही त्या मुलांच्याकडे असं चांगल्या रीतीने पहा, प्रेमाने पहा. तुम्हाला धन्य धन्य म्हणतील ती बरं, ते तुम्हाला शिव्या देणार नाही, काही बोलणार नाही. धन्यवाद. धन्यवाद सर, अत्यंत सुंदर मोलाचं मार्गदर्शन. त्याच्यानंतर सतीश बनसोडेजी आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी बोलावं. वेळ घेत नाही. आदरणीय व्यासपीठावर विराजमान माझे मुख्याधिकारी भवानी सर, सर्व मुख्याध्यापक, सर्वप्रथम आपल्या सर्वांना पाहून खूप मन भरून आलं. मागच्या 10 वर्षापासून मी इथे काम करतोय, पण इतका मोठा ग्रुप आहे माजी विद्यार्थ्यांचा, इतके कनेक्टेड आहेत. आता मी खरंच कौतुक करावं वाटतं विनोद सातपुतेंचं, आपल्या ॲडव्होकेट पंडित मॅडम, समीर कांबळे या सर्व टीमचं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या सर्वांना कनेक्ट केलं, आज ते इथे घेऊन आले.
हा जो कार्यक्रम इतका सुंदर त्यांनी ऑर्गनाईज केला. पहिल्यांदा सगळ्यांनी त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 2 गोष्टी. खडतर प्रवास होता, प्रवासामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने उभा राहिलायत, आज जी उंची तुम्ही गाठली आहे, खरंच मनापासून संस्थेचा एक प्रशासकीय व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांचं मला कौतुक आहे. आपल्या सर्वांना पुन्हा मी शुभेच्छा देतो की आपलं भविष्य अजून मोठं व्हावं. आपली जी पुढली पिढी आहे ती याच्यापेक्षा मोठी घडावी. कारण आपला जो संघर्ष आहे, मी इथे मागच्या 10 वर्षापासून काम करतोय, प्रत्येक मुलाचा संघर्ष पाहतोय. तुम्ही ज्या संघर्षातून उभा राहिलायत त्या संघर्षाचं जितकं करावं कौतुक तितकं कमी आहे. प्रत्येकाचा संघर्ष मला सांगायला हे होणार नाही की काहींनी खूप जास्त केलं असेल काही. मी म्हणेन की तुम्ही प्रत्येकाने जो संघर्ष केला आहे तो इतका मोठा आहे की त्या संघर्षाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांचं पुन्हा मी कौतुक करतो आणि आपली रजा घेतो. आणि सर्व टीमचं, अंजलीताईचं, ॲडव्होकेट सातपुते सरांचं, नयनेशचं आणि सर्व टीमचं पुन्हा अभिनंदन करतो आणि आपल्याला पुन्हा शुभेच्छा देतो की असाच कार्यक्रम आपण करावा. आमचं सहकार्य आपल्याला नक्की राहील. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. याच्यानंतर मी भवाने सरांना विनंती करेल. आणि सर, 4 वाजल्यापासून कडकडीत उन्हात इतकी तुमच्यासाठी, तुम्ही जेवढं प्रेम करता तेवढंच प्रेम ही मुलं पण तुमच्यावर करतात. जोरदार टाळ्या मी भवाने सरांना या ठिकाणी बोलवेल. अच्छा, संमेलनाला पण 2 शब्द बोलेल. सर, आता तुमच्यावर आहे. किती वेळ बोलायचं आहे. सर्वांना नमस्कार. आजी माजी विद्यार्थी आणि आदरणीय व्यासपीठावर आपल्या संस्थेचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक आणि प्रथम मुख्याध्यापक श्री सरवणकर सर, आदरणीय चौधरी मॅडम, साळगावकर मॅडम, आदरणीय इतर शिक्षक वृंद, सगळ्यांचे नावं घेत बसणार नाही. आणि आपण सर्व या संस्थेचे, या विद्यालयाचे माजी विद्यार्थी, आपल्याला बघून खूप बरं वाटतंय. कारण का आपला जो, जसं सतीश बनसोडे सरांनी म्हटलं की तुमचा स्ट्रगल खूप प्रचंड होता आणि त्या स्ट्रगलमधून आज आपण उभे आहोत. कारण का वर आकाश खाली धरती याच्यामध्ये कोणीही नव्हतं, फक्त ही शाळा आणि संस्था. आणि त्याच्यातून तुम्ही उभे राहिलात. तुम्ही, मी काय जहागीरदारच्या घरी जन्मलेलो नाही आहे. आपण जिथं उभं राहिलेलो आहे हे आपलं दैवत आहे. आणि तुम्ही या ठिकाणी आज आलात, तुमच्या येण्याने आम्हाला भरून आलेलं आहे. कारण का एक खंत अशी आहे की आपण गेलो की परत ते पाहत नाही. पण एक असं म्हणतात, जी जन्मभूमी, जी माती, जे गाव, तुम्ही कितीही मोठे व्हा, आभाळापेक्षा मोठे व्हा, पण आपली माती, आपला गाव आणि आपली गरिबी ही कधीही विसरायची नाही. कारण का त्यांनी आपल्याला बळ दिलं आहे. त्या गरिबीतून जर तुम्हाला, मला गरिबी माहीत नसती तर आपण कदाचित या ठिकाणी स्ट्रगल करू शकलो नसतो. आता सगळ्यांचे नाव घेत नाही. माझ्यासोबत जे आपल्या संस्थेचे विद्यार्थी होते, आम्ही हॉस्टेलला, म्हणजे इथून बाहेर पडल्याच्यानंतर ते आमच्याकडे हॉस्टेलला होते. आम्ही त्यांना पाहून, ते आणि मी, आम्ही जे काही दिवस पाहिलेले आहेत त्या दिवसाचा आता उपभोग नको. कारण का प्रचंड वेदना होता त्याच्या. म्हणून जसं सर्वांना सरांनी सांगितलं की आपलं एक उत्तरदायित्व आहे. चौधरी मॅडम म्हणाले की एक उत्तरदायित्व आहे की आपण ज्या घरात मोठे झालो ते घर मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. ज्या घरात मी मोठा झालो, लहानाचा मोठा झालो, ते माझं घर, ते मोठं होताना माझं काय कॉन्ट्रीब्युशन लागेल ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जसं म्हणतात ना, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. बरोबर आहे भूगोलच्या मॅडम, मला माहीत नाही. आणि ती स्वतः सूर्याभोवती फिरत असताना सुद्धा स्वतःभोवती फिरत असते. म्हणजे विषय काय आहे, आपण बाकीच्यांचा विकास करायचाच आहे, आपला सुद्धा विकास साध्य करायचा आहे. आणि आता आपण सर्व वेल पोझिशन आहोत, वेल प्लॅन आहोत.
आपली मुलं सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉन्व्हेंटला शिकत आहेत, कारण का आता इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून कॉन्व्हेंटकडे पाहिलं जातं. आपण त्याला दोष देत नाही, काही अर्थ नाही, कारण का गरीब सगळे ओरडतात की मराठी पाहिजे, सर्व श्रीमंत बोंबलतात की आम्हाला इंटरनॅशनलमध्ये जायचं आहे. आता दोष कोणाला द्यायचा, हा मोठा फरक आहे. आता काल परवा ICSचा काहीतरी रिझल्ट लागला. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री काय ते मोठ्या मुलीने मोठं यश मिळवलं, असं प्रचंड असं. आमची मुलं 70-71% पास झाली, त्याचं कोणी कौतुक करतं का? नाही होत. ही आपली समाजाची ही सत्यस्थिती आहे, दुरावस्था. मी कोणावर टीका टिप्पणी असं करत नाही आहे, पण वस्तुस्थिती सांगितली. आपल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलाला धड एकही भाषा बोलता येत नाही. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडे. त्याला धड इंग्रजी बोलता येत नाही, त्याला धड हिंदी बोलता येत नाही, त्याला धड त्याची मातृभाषाही बोलता येत नाही. उभं करा कोणाला कॉन्व्हेंटला असेल तर इथं उभं 2 मिनटं त्याला बोलू द्या. पण आपण मातृभाषेमध्ये बोलत असताना आपण भीत नाही, घाबरत नाही, म्हणून मातृभाषेत बोलतो. आता खूप वेळ झालेला आहे, तुमचा खूप वेळ घेत नाही. सर्व आदरणीय महाविभूतींना मी मानाचा मुजरा करतो, सर्वांना नमस्कार करतो, धन्यवाद देतो. आपण सर्व वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात आणि असेच येत राहा. ही संस्था आपली आहे, ही संस्था आपली आहे. ह्या संस्थेचे आपण काही काळी लाभार्थी होतो, आता पालक आहोत. लाभार्थी आणि पालक मधला फरक काय आहे की आपण, मी म्हटलं ना की जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना स्वतःचा विकास साधते, जगाचा विकास करतेच करते आणि स्वतःचा पण करते, तसं आपला रोल आहे. त्या रोलमध्ये आपल्याला येणं आहे. आपण हा खूप स्तुत्य उपक्रम घेतला. ही सर्व टीम माझ्याकडे आली, आम्हाला कार्यक्रम घ्यायचा. आम्ही म्हटलं घ्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडून, कधी घ्यायचं तेव्हा घ्या, तुमचं नियोजन तुम्ही करा. आणि खूप सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्वांनी केला. तुम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित झाले, तुमच्या फॅमिलीसह उपस्थित झाले, तुमच्या मुलांसह उपस्थित झाले. कारण का त्या मुलांनाही कळलं पाहिजे की माझा बाप काय होता, माझी आई काय होती, हे त्यांनासुद्धा कळलं पाहिजे. कारण की जाणीव ठेवली गेली पाहिजे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्व गुरुजन वर्गांना अभिवादन करतो पुनश्च एकदा आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. चलूया आता मोजकीच फक्त मला वाटतं 2च भाषणे आहेत आणि जेवणाचे काउंटर्स पण लागत आहेत, त्यामुळे चिंता नाही. कार्यक्रम झाल्यानंतर काही जो बाकीचा कार्यक्रम आहे तो जेवता जेवता आपण त्याचा आस्वाद घेऊन बघूया. मला वाटतं निश्चितपणे तुम्ही तेवढा वेळ द्याल. टीम चांगली असते, पण त्या टीमचं प्रतिनिधित्व कोण करते? कॅप्टन बोलतात ना, तो कॅप्टन असतं, त्याच्या व्यूहरचनेखाली सगळं करावं लागतं. ह्या सगळ्या आजचा जो आमचा माजी विद्यार्थी संघाने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा कॅप्टन ज्याने घेतलं, ह्या समितीचे कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद सातपुते. मी म्हणत जरा जोरदार टाळ्या. खरोखरच इतक्या शॉर्ट वेळेमध्ये सगळ्यात प्रथम आम्ही पण आश्चर्य पडलो की सर हे कसं होणार, पण विनोदनी म्हटलं की बस जे काय लागेल, मी फायनान्स काय पासून काय तुम्हाला असेल करायचं म्हणजे करायचं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी म्हटलं अभि लढना आहे तो लढना आहे, चलो आगे बढ़ेंगे. एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये एवढा सुंदर कार्यक्रम होऊ शकतो, क्या बात आहे. त्याच्या हौसल्याकरता, त्याच्या विश्वासाकरता, त्याच्या भरोसाकरता जोरदार टाळ्या. आणि मी ॲडव्होकेट विनोद सातपुतेला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना अभिवादन करून आणि इथं उपस्थित सर्व गुरुजन वर्ग यांनाही मी नमस्कार करून त्यांना अभिवादन करत आहे. मी माझे फक्त 2 शब्द सांगतो आहे, लक्षात ठेवा मी काय बोलतो आहे ते. एक लक्षात ठेवा, ओमेरटा, गुगल करा तुम्ही शब्द एक, ओमेरटा म्हणून. दुसरी आपली संस्था आणि संस्थेच्या गार्डनमध्ये एक झाड आहे आपल्या इकडे. ह्या 3 गोष्टी मी तुम्हाला लिंक करून सांगणार आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका फक्त. ओमेरटा हा शब्द असा आहे की माफिया लोकांकडे एक सायलेंट कोड असतो की त्यांनी वाईटाविरोधात कधीच आवाज काढायचा नसतो. आणि त्यांनी जी व्यवस्था आहे, जसे आपण पोलिसांकडे जातो तक्रार घेऊन, त्या व्यवस्थेचा त्यांनी फायदा घ्यायचा नसतो. त्यांचे जे काही कोड ऑफ सायलेन्स जो असतो तो असा असतो की वाईटाच्या विरोधामध्ये किंवा वाईट जो कोण करते त्याच्याबद्दल माहिती लोकांपर्यंत जाऊ द्यायची नाही. दुसरी गोष्ट, आपलं जे वटवृक्ष जे लागलेलं आहे ते वटवृक्ष जे 15-20 वर्षामध्ये जशी शाळेला गळती लागलेली आहे,
त्याच्या पाठीमागे असे माफिया लोक आपल्या आजूबाजूला आहेत. त्याचा परिचय तुम्हाला मी देतो आहे की कुठलंही झाड जर सुकत जर असेल तर ते अचानक सुकत नाही. त्याचे पहिले पाळामुळं जे आहेत त्यांना पॉयझनिंग केलं जातं. त्याला जे पाणी दिलं जातं आहे ते पाणी बंद केलं जातं. आणि कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्ही विचारा की बाबा हे झाड का सुकायला लागलं आहे, तर ते सांगतील काय, अरे काय कळत नाही, अरे काय सुकलं आहे ते. बहुतेक ते आता वयस्कर झालं असेल झाड म्हातारं झालं असेल म्हणून ते आता पडणार आहे ते. तर आपल्या शाळेला जो एन्क्रोचमेंटचा जो विळखा जो घातला गेलेला आहे, हे माफिया लोक आहेत, हे उमेरटा आहेत. तर यांच्यापासून आपल्याला जर वाचवायचं जर असेल किंवा वाचायचं असेल आणि शाळा खरंच वाचवायची असेल, शाळेची गळती जर वाचवायची असेल, तर आधी इथं जे जमलेले विद्यार्थी आहेत त्यांचं पहिलं काम आहे की त्यांनी प्रत्येक ठिकाणी, मला वाटतं म्हात्रे मॅडम ज्यावेळेस होत्या त्यावेळेस आम्ही झोपडपट्टीमध्ये जाऊन सगळ्यांनी कॅम्पेनिंग केली होती की बाबा तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, ही शाळा फ्री आहे. आम्हाला कळलं की तिथे शाळा बंद होऊन बरंच वर्ष झालेले आहेत आणि तिथे आता फक्त निवडणूक कार्यालय आहे. म्हटलं असं नाही आहे, तुम्ही या शाळेमध्ये. आम्ही फार जिद्दीने त्या शाळेत ॲडमिशन घेतलं आहे, जसं चौडंगर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि ती खरी परिस्थिती होती. आज आम्हाला अपेक्षा होती की निदान 800 मुलं येतील, पण 800 नाही आले तरी आम्ही उमेदीने काम करणार पुढे. याच्या पुढची जी गेट टुगेदरचं झालंच ते कदाचित फेब्रुवारीमध्येच होईल ते. दुसरी गोष्ट, आपल्या शाळा मराठी आहे, आमचे पण मुलं इंग्लिश मिडियममध्ये आम्ही टाकलेले आहेत. खरं तर मी जिथे राहतो आहे ही शाळा खूप दूर आहे, जवळजवळ 10-10.5 किलोमीटर दूर आहे शाळा मला. पण मला असं विनंती आहे बापूसाहेब भवानी साहेबांना आणि DCO साहेबांना की शाळेला तुम्ही मान्यता मिळवून द्या, निदान इंग्लिश मिडियम सुरू करा, ज्याच्यामुळे मुलं परत येतील आणि हे ओमेरटा जे आहे यांचा विळखा ॲटोमॅटिक बंद होऊन जाईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. गेम चेंज करणं होगा, जसं विनोदनी सांगितलं. विनोद दादा तुझं तर ठीक आहे, पण हे घरोघरी ही स्थिती आहे. मराठीच्या पाटील मॅडमचा लाडका विद्यार्थी आणि आज मुलांची मराठी ऐकताना थोडंसं कुठंतरी खिन्न होतं आहे. काळाचा महिमा आहे. असो, ह्याच्यानंतर ह्या संपूर्ण कार्यक्रमाचा आम्ही जे अध्यक्षस्थान जे कुणाला दिलं असेल तर ते म्हणजे महिलांना सोडलं आम्ही. आपल्यातली अंजली पंडित ही ॲडव्होकेट आजच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाची ती संमेलन अध्यक्ष. जरा जोरदार टाळ्या, त्यामुळे महिलांनी तरी मुली वाजवायला पाहिजे. तर चलूया बीकेनची विद्यार्थिनी या बात आहे. आणि चलूया ॲडव्होकेट अंजली पंडित, हिला ऐकूया तिचा. राधे राधे. नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवर आणि आदरणीय सर्व शिक्षक यांचे मी मनपूर्वक स्वागत करते, आभारी आहे आणि माफीही मागते. माझी मराठी थोडी कच्ची आहे तर, आणि माझं भाषण ही पहिल्यांदा मराठीत आहे, तर आपण सगळे मला समजून घ्याल अशी आशा बाळगते मी. आणि धन्यवाद ॲडव्होकेट डॉक्टर विनोद सातपुते सर व त्यांची संपूर्ण कोर कमिटी. आपण सर्वांनी मला दी चिल्ड्रन्स अँड सोसायटीचे माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघाची संमेलनाध्यक्ष हे सन्मान दिले, त्याबद्दल मी आपली सर्वांची आभारी आहे. आणि त्यापेक्षा जास्त मी आपली सर्वांची आभारी आहे की आपण एवढ्या वेळ काढून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि माझे बोल ऐकणार आहात, म्हणून तुमचेही आभारी आहे. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला, ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला, असे अखंड हिंदुस्थानाचे दैवत, आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंजणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवले, वाढवले आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. ज्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू केली, ज्यांनी भारतात पहिल्यांदाच मुलींसाठी शाळा सुरू केली, ते सत्यशोधक, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले.
व भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले. आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी वंदन करते व त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते. कौन कहता है कि जिंदगी एक बार मिलती है, कौन कहता है कि जिंदगी एक बार मिलती है, मौत एक बार मिलती है, जिंदगी तो हर रोज सुबह मिलती है. बस जिंदगी को जीने का तरीका मालूम होना चाहिए. मी ॲडव्होकेट अंजली श्याम पंडित पूर्णपणे अनाथ आहे व चिल्ड्रन्स अँड सोसायटीचे संचालित आश्रमात ॲडिशनल ऑब्झर्वेशन होम आणि बालकल्याण नगरी व माध्यमिक विद्यालयाची मी माजी विद्यार्थिनी आहे. मी ॲडव्होकेट आहे आणि सध्या सेशन कोर्ट आणि हायकोर्ट येथे प्रॅक्टिस करत आहे विथ सिनियर व सोबतच मी गव्हर्नमेंट एक्झामचीही तयारी करत आहे. आज या माझे विद्यार्थी मेळाव्यानिमित्ताने या पवित्र ज्ञानदानाचे शैक्षणिक संकुल असलेल्या शाळेच्या प्रांगणात मी 16 वर्षांनी उभी राहिली आहे आणि अगदी शालेय जीवनातील गोड आठवणी पुन्हा ताजतवान्या झाल्या आहे. या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच दिले नाही, या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच दिले नाही तर जीवन कसं जगायचं, योग्य मूल्य संस्कार कसे जोपासायची आणि भविष्यात कोणतेही प्रकारचे संकट आले त्या संकटावर कशी मात करायची आणि आपलं लक्ष्य कसं भेदायचं तेही या मात्र शाळेने आम्हाला शिकवलेलं आहे. शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे, मूल्यांमुळे आणि ज्ञानामुळे आम्ही आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहोत. काही लोक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, टेक्निशियन आहेत, चांगल्या गव्हर्नमेंट पदावरती आहेत आणि काही का होईना काही लोकांचा छोटा छोटा बिझनेसही आहेत. तर हे आपण सर्व घडलो फक्त आणि फक्त या शाळेमुळेच घडलो आहोत. शिक्षकांचे योगदान हे केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसते तर आम्हाला एक जबाबदार नागरिक म्हणूनही घडवतात. आज जरी आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी पुढे गेलो असलो तरीही या शाळेच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. आम्ही घडलो या शाळेमुळे आणि या शिक्षकांमुळे, कारण शाळा ही आमची बेसिक स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते. बेसिक स्ट्रक्चर मीन्स जसं एक माती आणि कुंभार. जेव्हा ती माती असते त्याचं काही मोल नसतो, पण जेव्हा तो कुंभार त्या मातीला घेतो आणि त्याला आकार देतो आणि वेगवेगळ्या प्रकारची तो वस्तू बनवतो तेव्हा त्या मातीची जी बनलेली वस्तू असते त्याचे ते मूल्य वाढतं आणि ती मातीपासून बनलेली जी वस्तू आहे ती आपण सर्व माझे विद्यार्थी आहोत आणि जो घडवणार आहेत तो कुंभार ते सगळे आमचे शिक्षक आणि आमची ही शाळा आहे. दुसरं उदाहरण मी माझं खूप इच्छेने देऊ इच्छिते, कारण मी जेव्हा 2008ला मी 6वीला होते, मला अचानक 2009ला 10वीत बसवण्यात आले आणि मला आहे ना काहीच कळत नव्हतं. इंग्लिश तर विचारून सोडूनच द्या, डोक्याच्या वरती जायची. सायन्स 1-2, मॅथ 1-2 काहीच माहिती नव्हतं. अक्षरशः 7 महिने मला काहीच कळायला नव्हतं. जे तारे जमीनवरती मुलगाच्या डोळ्यावर म्हणजे डोक्यात असं असतं ना की बाउन्स होतो, तसं माझं होत होतं. आणि आमच्या आश्रमात मिठापरा सर म्हणून ते गणित शिकवायचे आणि इंग्लिशमध्ये शिकवायचे. आधी गणित धड समजायचं नाही आणि इंग्लिशवरून बाउन्स व्हायचं. म्हणजे एवढं कन्फ्यूज. पण तरीही असं काहीतरी वाटत होतं की अरे आपल्याला शिक्षकांनी काहीतरी विचार करूनच आपल्याला 10वीत बसवले. त्यांनी माझ्यावरती ते विश्वास दाखवले की अंजली तू हे करू शकते. कारण आपल्या शाळेचे जेवढे पण शिक्षक आहेत त्यांनी कधीही नेगेटिव्ह आपल्या मुलांशी बोलले नाही. ते मुलं कसे पुढे जाता येईल तसे सकारात्मक विचार ते आमच्या मनात नेहमी ते रुजत आले आहेत आणि मी ते मान ठेवूनच
मी पहिल्या प्रयत्नात 2009ला पहिल्या प्रयत्नात मी 49.92% पहिल्या प्रयत्नात मी पास झाले आणि त्याचं सगळं श्रेय माझी शाळा, माझे शाळेचे शिक्षक आणि माझे वर्गातले जे 6वीतले क्लासमेट होते त्यांचेही योगदान आहे आणि 10वीतले जे माझे फ्रेंड्स होते त्यांनीही मला शिकवलेलं आहे. ते 6वी आणि 10वीत एकत्र वर्ग बसलेला आहे. सगळं मला खिचतात, ही आमची 6वीची, ते 10वीला तर ती आमची 10वीची. म्हणजे 2008ला मी 6वीला होते आणि 2009ला मी 10वीत होते. तर म्हणून आपण सर्वांचेही मी खूप आभारी आहे. तिसरं एक्झाम्पल मी देऊ इच्छिते. जेव्हा मी 11वीला होती, कॉलेज असताना मला असं वाटायचं नेहमी, अरे आपण मराठीत शिकलोय पण मला इंग्लिश मीडियममध्ये का भेटत नाही आहे ॲडमिशन, मी कॉमर्स का घेऊ नये, मला भेटलंच नाही आहे ॲडमिशन. पण एका सरांनी जेव्हा आमच्या वर्गात आले ते असे म्हणाले होते की आपल्या माध्यमातून जो मुलगा किंवा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जेवढं पुढे जाऊ शकतो, अन्य कोणत्याही माध्यमातून तो पुढे जाऊ शकत नाही. आणि तेच मी विचार डोक्याने ठेवलं माझ्या आणि तेव्हा माझं संशयही दूर झालं. आणि नंतरला मी जेव्हा इंग्लिश मीडियममध्ये LLBची एक्झाम दिली, हां थोडं धडखडत गेली, काही हरकत नाही, पण मी पूर्ण प्रयत्नात ते पास झालेली होती. पण जे मला जे कॉन्फिडन्स लेवल होतं, माझं जे बेसिक स्ट्रक्चर होतं, जे माझी बेसिक होतं, ते मला कोणी घडवलं, हे मला माझ्या या शाळेने घडवलं, मला या शाळेतल्या असलेल्या शिक्षकांनी घडवलं. म्हणून मला मुद्दामूनशी मी तुम्हाला हे 3 एक्झाम्पल सांगितलेलं आहे की आपली शाळा आणि मराठी शाळा ही आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. खरं तर आज आपल्या या शाळेला गुरुदक्षिणा देण्याची आपल्याकडे वेळ आलेली आहे. कारण त्यावेळेस आपण असक्षम होतो, तर शाळेने आपल्याला घडवलंय. आज शाळेला आपली गरज आहे आणि शाळेला आपण सगळे माझे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काहीतरी योगदान करावे आणि आपली येणारी पिढी त्यांना चांगले मार्गदर्शन कसं करता येईल किंवा आपली शाळेला पुढे कसं नेता येईल हे आपण सगळ्यांनी मिळूनच केलं पाहिजे. माझंही मनात कधी कधी असतं की हे लोक इंग्लिश मीडियममध्ये का टाकतात आपली मुलांना. अरे तिथे ना गाडी असते ना, पिक आणि ड्रॉपसाठी असते गाडी, आणि ते तर हाय फाय बोलणारी इंग्लिशमध्ये लोक असतात. पण ती जी पिकअप ड्रॉपची जी बस असते ना, ती आपल्या खिशातून पैसा नाही टाकत, ती आपल्या खिशातूनच गेलेला पैसा असतो जो आपण डोनेट करतो त्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेला. तर मला असं वाटतं तर ते डोनेशन आपण इंग्रजी शाळेला न देता आपण मराठी शाळेला का देऊ शकत नाही. हे आपण आपल्या मराठी शाळेला दिलं तर खरंच आपण आपली संस्कृतीही जपू, आपण आपले विचारही जपू आणि आपल्या ज्या भारतात जे थोर मानव येऊन गेले आहेत तर त्यांचाही आपल्याला सन्मान होईल. एवढंच बोलून आपण सर्वांनी एकमेकांचे मतभेद जे काही आहे ते सोडावं आणि आपल्या शाळेसाठी एकत्र यावं आणि योगदान करावं. आपली शाळा कशी पुढे नेता येईल त्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करावं. कारण आपली शाळा ही फक्त भिंती आणि वर्गापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या सर्वांच्या हृदयातही आहे. आजचा दिवस आमच्या बालपणातली क्षण पुन्हा एकदा जगण्याची संधी देतोय. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पुन्हा बघून मला आनंदाने भरून येतोय. आणि एवढेच म्हणेन, आणि या सर्व जे कार्यक्रमासाठी ज्यांनी योगदान दिले, आमच्यातील काही माझे विद्यार्थी आहे, त्यांनी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं यासाठी हे प्रोग्राम केला आहे. तर त्या सर्वांचे मी आभार करते आणि धन्यवाद आहे आणि आपले सर्वांचेही धन्यवाद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आणि अंजलीने जसा मेसेज दिला आहे, इतर शिक्षकांनी दिलेला आहे, बऱ्याच जणांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. परंतु तुम्हाला कल्पना असेल की ॲडव्होकेट विनोद सातपुते यांच्या बोलतात ना नेतृत्वाखाली आम्ही सगळे यासाठी तिथे जमलेलो आहोत की आपली शाळा वाचवायची आहे. ती शाळा वाचवण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे किंवा याच्या पुढचा जो प्रयत्न आहे तोही आम्ही त्यासाठीच करणार आहोत. परंतु आम्हाला जसं तुम्ही जे घडवलं आहे किंवा आम्हीही शिकलो आहे, फक्त घेत नाही गेलो आहोत, तर घेता घेता आम्ही द्यायलाही शिकलेलो आहोत आणि ते त्याचं बोलतात ना कंप्लीट जे
श्रेय आहे ते तुम्हाला जातं. मी आता सर्व मान्यवरांना विनंती करते की तुम्ही खाली बसून पुढच्या प्रोग्रामचा आस्वाद घ्यावा. थोड्याच वेळात एक खूप सुंदर, जे आजकाल आपल्याला दिसत नाही, असं एक नृत्य सादर होणार आहे. तर सर्वांनी प्लीज जागेवरच बसा. जरी जेवणाचा काउंटर ओपन झाला असेल तरीसुद्धा जर हे नृत्य पाहिलं तर खूप बरं होईल. तोपर्यंत आपला जो समीर कांबळे आहे तो सध्या इकडे नाही आहे. सगळे शिक्षक त्याला ओळखतात. तो साऊथ आफ्रिकेला आहे, पण त्याने त्याचे मनोगत व्हॉलेंटियरांना विनंती आहे हां, त्यांनी तर स्टेजवर येऊन त्याचं खुर्च्या थोडा मनोगत जे आहे ते खाली आपण घेण्यास मदत ऐकूया. करावी. व्हॉलेंटियर्स ही न जेवता जायचं नाही आहे. जेवण तयार आहे, आपण जेवायला सुरुवात करू शकता. कोणीही न जेवता जायचं नाही आहे. धन्यवाद. हा जेवता समीर, जेवता आपला सांस्कृतिक कार्यक्रम आता सुरू होत आहे. तर 1 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि खुर्ची खाली घ्यायला मदत करायची आहे. माजी विद्यार्थी आणि आजच्या आपल्या स्नेह संमेलनाचे केंद्र माझी शाळा, यांना सगळ्यांना माझा विनम्र. माझी शाळा, शाळेचा विषय जेवढा घन तेवढाच मोठा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी 2 शब्दात माझ्या भावना व्यक्त करतो. आपण जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतो आणि शाळेमधून बाहेर पडतो तेव्हा आपला प्रवास हा अपासून न्यापर्यंत सुरू होतो. जशी आपली 12 खडी असते तसा आपण शाळेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण अज्ञानी असतो, आणि जेव्हा आपण शाळेमधून शिकून बाहेर पडतो तेव्हा आपण ज्ञानी असतो. त्याच्यामुळे ह्या शाळेने मला जे दिलं आहे, या शाळेच्या शिक्षकांनी मला जे दिलं आहे, शाळेच्या शिक्षकेतर वर्गाच्या सर्व माध्यमांनी मला जे जे दिलं आहे त्याच्याबद्दल या शाळेचे मी मनापासून आभार मानतो. जाता जाता मला 1-2 गोष्टी सांगायच्या जे तुम्हाला मी खरंच सांगू इच्छितो. जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलाच्या शाळेच्या इमारतीकडे जातो, शाळेमध्ये जातो, शाळेची टोलेंगणची इमारत बघतो, तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की या शाळेच्या टोलेंगण इमारतीला घडवता माझं आयुष्य कोणाचे चुकलं, माझं वय निघून गेलं, माझी आयुष्यभराची कमाई केली आणि टोलेंगण इमारत उभी राहिली आणि अशा कितीतरी टोलेंगण इमारती उभी राहतील. आणि जेव्हा एक दुःखद वाटतं की जेव्हा जेव्हा मी माझ्या शाळेच्या प्रांगणात जातो, शाळेच्या वितीर्ण भिंती बघतो, पडलेले छप्पर कौल बघतो, तेव्हा मला असं खूप वाईट वाटतं आणि विचार येतो की मला घडवता माझी शाळा स्वतःचं अस्तित्व नष्ट करते. तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, आज आपण स्नेह संमेलनासाठी सगळे एकत्र जमला आहात. आपण स्नेह संमेलनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी असाच कार्यक्रम केला पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, शाळेसाठी भरीव कामगिरी केली पाहिजे, येणाऱ्या नवीन पिढ्यांसाठी आदर्श निर्माण केला पाहिजे, जेणेकरून ही परंपरा कायम राहील. आणि प्रत्येक वर्षी सुंदरसं गाजलेलं लोकगीतावरती रश्मी कदम येत आहे. ज्यांना जेवण करायचं जेवण करा, खाता खाता हा कार्यक्रम बघू शकता. तर रश्मी सुंदर लोकनृत्य या ठिकाणी सादर करीत आहेत. सुंदरशा लोकगीतावरती एक परफॉर्म करत आहे. तुम्हा काजळ शोभा देई
सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या. अत्यंत सुंदर असं लोकगीतावरती तिने या ठिकाणी परफॉर्म केला. ही होती रश्मी कदम. अत्यंत सुंदर. आपल्या तिचा महिलांचा एक ग्रुप आहे. 1.5-2 तासाचा ती कार्यक्रम करत असते महिलांकरिता. असं सोशल काही कार्यक्रम असेल तर निश्चितपणे तुम्ही तिच्याशी संपर्क साधू शकता.